श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 2. कामना धरोनी जय भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्ता प्रती, कैवल्य प्राप्ती होतसे. अर्थ: जे भक्त इच्छा ठेवून स्वामींची भक्ती करतात त्यांच्या इच्छा पूर्ण होतात, आणि जे निष्काम भावाने भक्ती करतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. नृसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळीवनी गुप्त झाले, गुरुचरित्र ती कथा. अर्थ: नृसिंह सरस्वती स्वामी प्रकट झाले व असंख्य पापी लोकांचा उद्धार केला. नंतर ते कर्दळीवनात गुप्त झाले. ही कथा गुरुचरित्रात सांगितली आहे. पुढे लोकद्वार कारणे, भाग पडले प्रगट होणे. धुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. अर्थ: पुन्हा लोकांच्या उद्धारासाठी प्रगट होणे आवश्यक झाले. अनेकांनी शोध घेतला आणि तेच स्वामी श्रेष्ठ यती म्हणून ओळखले गेले. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तीज विषयी शंका मना माझी येतसे. अर्थ: एका भक्ताने स्वामींची जन्मपत्रिका तयार केली पण तिच्याबाबत लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. गुरु राजगुप्त झाले, स्वामी रूपी प्रगटले. त्यांचे निश्चक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. अर्थ: गुरु गुप्त झाले व स्वामी रूपात प्रगट झाले. त्यांचा काळ ठरवता न आल्यामुळे जन्मपत्रिकेबाबत शंका राहिली. ते केवळ अनादिसिद्ध कुंटला ते पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपी झाले. अर्थ: स्वामी हे अनादी व सिद्ध आहे म्हणून जन्मपत्रिकेचा वाद निरर्थक आहे. लोकांच्या उद्धारासाठी ते मानवरूपी प्रगट झाले. अक्कलकोटा माझारी, राजप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. अर्थ: अक्कलकोट येथे राजप्पा मोदी यांच्या घरी समर्थ विराजमान झाले होते व भक्तांनी त्यांना वेढले होते. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदरतयाचा केला की. अर्थ: कलकत्त्याहून एक साहेब दर्शनाच्या इच्छेने आला आणि त्याचा योग्य आदर करण्यात आला. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. अर्थ: त्या साहेबांसोबत एक पारसीही आला होता. त्यांच्या येण्याआधी महाराजांनी भक्तांना सूचना दिल्या. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी, मांडता म्हणती एके हरी. दोघांसी बैसोनी दोहोरी, तिसरीवरी बैसले आपण. अर्थ: महाराजांनी बाहेर 3 खुर्च्या लावायला सांगितल्या व दोघांना 2 खुर्च्यांवर बसवले व स्वतः 3ऱ्या खुर्चीवर बसले. पाहुणी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. अर्थ: समर्थांचे तेज पाहून दोघेही थक्क झाले. साहेबाने सहज विचारले, आपण कुठून आला आहात? स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुनी. आम्ही कर्दळवनांतुनी प्रथम प्रारंभी निघालो. अर्थ: स्वामी हसत म्हणाले, आम्ही सुरुवातीला कर्दळीवनातून निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली पूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. अर्थ: नंतर कलकत्ता व इतर अनेक सुंदर शहरे पाहिली. संपूर्ण बांगलादेश फिरलो. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाकना पावन. नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रती गेलो. अर्थ: काली मातेचे दर्शन घेतले, गंगेच्या पवित्र तीरावर गेलो आणि अनेक तीर्थे फिरून हरिद्वाराला पोहोचलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोलो ते तीर्थ समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. अर्थ: केदारनाथ पाहिले, असंख्य तीर्थस्थळे व हजारो शहरे पाहिली. मग तेथुनी सहजगती, पातलो गोदा तटाकाप्रती. जयेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली.
अर्थ तेथून सहज गोदावरी नदीच्या तीरावर आलो, जिची महती पुराणांत सांगितली आहे. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन, हैदराबादेसी पातलो. अर्थ गोदावरीत स्नान केले, पवित्र स्थळे पाहिली आणि काही दिवसांनी हैदराबादला गेलो. येऊन या मंगळवेढ्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊन या पंढरपुरास, स्वइच्छेने तेथे राहिलो. अर्थ मंगळवेढ्यात बरेच दिवस राहिलो आणि नंतर पंढरपूरला स्वइच्छेने गेलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. अर्थ यानंतर सुंदर बेगमपूर पाहिले आणि मन रमल्यामुळे काही दिवस तेथे राहिलो. तेथून स्वइच्छेने केवळ मग पाहिले मावळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. अर्थ तेथून मोहोळ पाहिले, सर्व देश फिरून शेवटी सोलापूरला आलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे, तेथून या झाले. अर्थ सोलापुरात काही महिने राहिलो आणि तेथून अक्कलकोटला आलो. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त, गेले उठोनी अभयता. अर्थ तेव्हापासून आम्ही येथे आनंदाने राहतो. हे ऐकून दोघेही निघून गेले. ऐकून या ऐशी वाणी, उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊनी, गेलो उठोनी उभयता. अर्थ स्वामींची वाणी ऐकून दोघेही संतुष्ट झाले आणि आज्ञा घेऊन निघून गेले. 12 वर्ष मंगळवेढ्या प्रती, राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न झाली. अर्थ स्वामी 12 वर्ष मंगळवेढ्यात राहिले, पण तिथे त्यांची विशेष प्रसिद्धी झाली नाही. सदा वासरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आली या क्वचित, गलिच्छ जागी बैसती. अर्थ ते कायम अरण्यात राहत आणि गावात क्वचितच येत. आले तरी अस्वच्छ जागी बसत. कोणी काही आणूनी देती, तेची महाराज बक्षिती. क्षैनिक राहुनी मागुती, अरण्यात जाती उठोनी. अर्थ लोक जे अन्न देतील तेच ते खात आणि क्षणभर थांबून पुन्हा अरण्यात जात. वेडा बुवा तयांप्रती, गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती, परब्रह्मरूप हे. अर्थ गावकरी त्यांना वेडाबुवा म्हणत, कारण अज्ञानामुळे कोणीही ओळखले नाही की ते परब्रह्म आहेत. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जयशंकर. तेव्हा तयांचा अवतार, सोलापुरी झाला. अर्थ त्या काळात दिगंबर नावाचा शंकर स्वरूप वृत्तीचा भक्त सोलापुरात राहत होता. ते जाणूनी अंतरखून, स्वामींसी मानती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन, वेडा म्हणून लेखिती. अर्थ दिगंबराने स्वामींचे अंतरंग ओळखले आणि त्यांना ईश्वर मानले, पण इतर अज्ञानी लोक त्यांना वेडा म्हणत. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवूनी कर, दर्शना देती तयासी. अर्थ दिगंबर दर्शनाला आला की स्वामी कमरेवर हात ठेवून त्याला दर्शन देत. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्यांची सत्ता सर्वत्र. अर्थ पुढील कथा अमृतासारखी आहे, ती ऐकणारा व सांगणारा पवित्र होतो. स्वामी समर्थ सर्वत्र सामर्थ्यवान आहेत. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. अर्थ हे स्वामी चरित्र क्षीरसागरासारखे आहे. कान उघडे ठेवून भक्तिभावाने ऐका व आत्मसात करा. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अखंड. भवभयांचे अरिष्ट, तेने चुके विष्णू म्हणे. अर्थ तुम्हाला कधीही कंटाळा येऊ नये, पूर्ण भावाने सेवा करा. भवभय नाहीसे होईल असे विष्णू म्हणतात.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा. अर्थ: अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा हा गोड अध्याय समाप्त झाला. भक्तांनी आनंदाने हा अध्याय ऐकावा. श्री स्वामी चरणार्पण असतो. जय स्वामी समर्थ.